स्पॉन्सर्ड बाय रामा मसाले. स्वाद परंपरेचा, स्वाद आपुलकीचा. रामा मसाले. नमस्ते गुरुजी. नमस्ते. आता सध्या IPLच्या मॅच चालू झालेल्या आहेत. आपण लास्ट टाइम RCBची मॅचचे प्रेडिक्शन काढले होते. RCB कालच झाली ती मॅच आणि काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे RCB जिंकलेली आहे. तर आज जी मॅच आहे ती मुंबई इंडियन्सची मॅच आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांची मॅच आहे. आता बघायचं झालं तर मुंबई इंडियन्स, आपण मुंबईत राहतो त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स आपल्या जवळची टीम आहे. KKRचा जो कॅप्टन आहे तो आहे अजिंक्य रहाणे. तो पण आहे बिचारा मुंबईचा. आता गेला आहे, शेवटी फ्रँचायझी क्रिकेट आहे त्यामुळे द्विधा मनस्थितीत तर मी आहेच की बाबा रोहित शर्मा आहे तिथे आणि इथे आपल्या घरचा अजिंक्य रहाणे आहे. पण शेवटी आपण राहतो तिकडे त्याच्यामुळे आपल्याला ते बघावं लागेल. त्याच्यामुळे माझी उत्कंठा तर आहे की मुंबई जिंकेल का, हा माझा प्रश्न आहे. तर आज आपल्याला ते बघायचं आहे की वेदर मुंबई जिंकेल का KKR जिंकेल. नक्कीच आपण बघूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की मागच्या वेळेस ज्या क्षणी तुम्ही प्रश्न विचारता ती वेळ बघून आणि ती कुंडली मांडून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत. तसंच आपण आत्ता पण करूया आणि आत्ता बरोबर 8:05 झालेले आहेत रात्रीचे. तर 8:05 ची कुंडली मांडून आपण याचं उत्तर काढूया. कॅल्क्युलेशन आपलं करून झालेलं आहे आणि आजच्या मॅचचे जे कार्यश ग्रह आहेत ते आहेत शुक्र आणि मंगळ. MI साठी शुक्र आहे आणि KKR साठी मंगळ आहे. शुक्र केंद्रस्थानातच आहे त्यामुळे बलवान झालेला आहे आणि मंगळ पंचमात गेलेला आहे आणि तो दुसऱ्या भावाचा पण कार्यश आहे. त्याच वेळेला जो शुक्र आहे तो अष्टम भावाचा सुद्धा कार्यश आहे. पण ज्याला आपण म्हणतो डिसिसिव्ह फॅक्टर, नेहमी डिसिजन घेणारा फॅक्टर, तो चंद्र जो आहे त्याच्यात आणि शुक्रामध्ये स्क्वेअर होत असल्यामुळे मॅचचं जे पारडं आहे ते मुंबईच्या बाजूने झुकलेलं आहे आणि त्यामुळे आजची मॅच जी आहे ती MI जिंकेल असं आपण कन्क्लूड करू शकतो. आज तागायत असं झालेलं नाहीये की मुंबई पहिली मॅच कधीच जिंकली नाही. त्यामुळे मला आता भीती वाटायला लागली तर मुंबई जिंकली ही मॅच तर पुढे त्याच्यामध्ये IPLच्या याच्यामध्ये काही फरक पडेल का काय ते आपण त्या मॅचच्या वेळेला बघतच जाऊ. पण आजचा सामना तरी मुंबईच्या बाजूने झुकलेला दिसतोय आणि त्यामुळे आज मुंबई जिंकेल असं आपण कन्क्लूड करू शकतो. चालेल. धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याच्यामध्ये. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सबस्क्रायबर्स ज्या आहेत रमा मसाले यांच्या ओनर श्री नीताताई रोकडे यांचं मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली. आपण सगळ्यांनी नक्कीच त्यांचे मसाले ट्राय करावे. घरगुती, पारंपरिक व 100% हमीने ते खात्रीपूर्वक घरगुती मसाले तसेच त्याची गुणवत्ता 100% हमीने त्या देतात. कोल्हापूरच असल्यामुळे एक कोल्हापुरी झणका चव त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच लाभेल ही आपल्या सगळ्यांना मी आणि सर सुद्धा या गोष्टीची खात्री देतील. धन्यवाद.